दादर परिसरातील पांढऱ्या पट्ट्यांच्या वादानंतर मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी गोकुळधाम सोसायटी परिसराला भेट देत स्थानिक नागरिकांशी चर्चा केली आहे। मुंबईमध्ये जाणून बुजून दोन धर्मांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। शहरातील सामाजिक सलोखा आणि शांतता बिघडवण्याचे कोणतेही प्रयत्न सहन केले जाणार नाहीत असंही पेडणेकर यांनी यावेळी स्पष्ट केलंय। तसंच या प्रकरणात प्रशासनाने योग्य ती भूमिका घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। रंग म्हणतो त्या रंगांमध्ये जर कुठचे रंग मिसळले हा करडा रंग होतो। म्हणजे हा जाणून बुजून वाद निर्माण करतायत। म्हणूनच म्हटलं एन वॉर्डमध्ये उचापती वाढले आहेत, त्याच्यातला उचापतीमधला इथला पती कोण ते शोधा। आता तुम्ही पाहिलंय काल स्टँडिंगमध्ये जे ठराव पास झाले ते कुठल्याही विचार विनिमयाच्या पलीकडे जाऊन पास केले। जर सभागृह पण असेच गुंडाळायला लागले तर एकमेव मुंबईकरांना आवाज, मुंबईकरांना सद्यस्थिती काय चालली आहे, भारतीय जनता पार्टी आणि गुट निवडून आल्यानंतर काय होतं ते मराठी माणसाला कुट हे नीती चालू आहे।